बंटी पाटील. सभापती महोदय, मंत्री महोदय ज्यावेळी उत्तर देतात त्यावेळी ब्रीफिंग घेऊन येतात. मंत्री महोदयांनी सांगितलं सीओनी व्हिजिट केली, सीओनी सांगितलं लोकेशन दिसत नाही, जिओ टॅगिंग झालेलं नाही. हे ज्यावेळी मंत्री महोदय सभागृहात सांगतात त्यावेळी सत्य मानून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आता मंत्री महोदय स्वतः कबूल करत असतील की ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या ठिकाणी, मग चौकशी कशाला? तुम्ही निलंबित करा, उद्या दोषी नाही आढळले तर परत घ्या त्यांना कामावर. परंतु तू निलंबनाची कारवाई केली पाहिजे ना. तुम्ही फक्त चौकशी करणार, उद्या त्या चौकशीला मॅटमध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला तर ती चौकशी पूर्ण होणार आहे का? ग्रामविकास अधिकारी ज्युनियर जी पण मग तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही इथं तुम्ही जे कबूल करता इथं, मग एकतर मंत्री महोदयाने सांगावं ते बोलतात ते खोटं बोलतायत, ते बोलतायत ते खोटं बोलतायत हे त्यांनी सांगावं, किंवा ते बोलतायत ते खरं बोलतायत असं आम्ही गृहीत धरतो. आणि जर खरं असेल तर ताबडतोब निलंबन त्या ठिकाणी करा. चौकशीत ते निर्दोष सुटू देत, काही अडचण नाही. परंतु जिओ टॅगिंग न करता कामं मंजूर करण्याचं धाडस आजच्या युगात या ठिकाणी करत असतील तर तुम्ही देखील कसं खपवून घेताय? ते डिपार्टमेंट हे ग्रामविकास खातं मोठं आहे डिपार्टमेंट, मेसेज गेला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यामुळं मंत्री महोदयाचं उत्तर संपेपर्यंत वेळ वाढवायची संपले. मी सांगितलं प्राथमिक चौकशी आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या सभागृहाच्या निदर्शनास आणून मी दिलेल्या आहेत. त्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर कोणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई होईल. आणि प्राथमिक अहवालावर निलंबन करता येतं. पण मी तेच सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये कोण कोण दोषी आहे. याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी दोषी आहे, सरपंच दोषी आहे, अभियंता दोषी आहे का, या अनुषंगिक आणखीन कोण याच्यामध्ये सहभागी आहे याचा सखोल चौकशीची आवश्यकता आहे. सखोल चौकशी केल्यानंतर कुणीही किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू. आणि कारवाई फक्त नाही, त्याच्यावर फौजदारी कारवाई पण करू.